स्टार प्रवाहावरील या मालिकेत आता भावनांचा, संशयाचा आणि नात्यांच्या गुंतागुंतीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. प्रत्येक पात्राच्या मनात वेगवेगळे विचार सुरू असून आगामी भागांमध्ये अनेक धक्कादायक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम या भागामध्ये आज काय घडणार बघूया. सर्वप्रथम बोलायचं झालं तर नंदिनीच्या मनात सध्या सर्वात मोठी घालमेल सुरू आहे ती बाळाच्या सुरक्षिततेची. आईने मोठ्या श्रद्धेने आणि विश्वासाने बाळाच्या संरक्षणासाठी एक पवित्र धागा आणलेला असतो. हा धागा नंदिनी जीवाच्या हाताला बांधते, पण धागा बांधल्यानंतर तिच्या मनात एक प्रश्न सतत घोळत असतो. बाळ तर प्रत्यक्षात आर्याच्या पोटात वाढत आहे, मग हा संरक्षणाचा धागा जीवाला का, तो आर्यालाच मिळायला हवा नाही का? याच विचाराने नंदिनी पूर्णपणे द्वैध मनस्थितीत अडकलेली दिसते. एकीकडे ती परंपरा आणि श्रद्धा जपत आहे, तर दुसरीकडे बाळाच्या सुरक्षिततेची चिंता तिला सतावत आहे. जर तिने हा धागा काढून आर्याला दिला तर घरातील इतर सदस्य त्याचा वेगळाच अर्थ काढतील का? आणि जर तिने तसं केलं नाही तर तिच्या मनातील अपराधीपणाची भावना आणखीन वाढेल का? आगामी भागात नंदिनी कोणता निर्णय घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तुमच्या मते नंदिनीने हा पवित्र धागा आर्याला द्यायला हवा का, की जसा आहे तसाच जीवाच्या हातात राहू द्यावा? तुमचे मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. दुसरीकडे घरात सुरू असलेल्या कार्यक्रमादरम्यान एक वेगळाच प्रसंग घडतो. जीवा आर्याची खूप काळजी घेताना दिसतो. तिची तब्येत सांभाळणे, तिला वेळेवर खायला देणे, प्रत्येक गोष्टीत तिची मदत करणे हे सर्व तो मनापासून करत असतो. पण हीच काळजी आता पार्थच्या मनात मोठा संशय निर्माण करते. पार्थ लांबून हे सगळं पाहत असतो आणि त्याच्या मनात एक धक्कादायक प्रश्न उभा राहतो. जीवा आर्याच्या प्रेमात तर पडलेला नाही ना? जीवा ज्या नजरेने आर्याकडे पाहतो, त्याच्या प्रत्येक गर्दीची काळजी घेतो, हे पाहून पार्थ अधिकच अस्वस्थ होतो. त्याच्या मनात शंका, भीती आणि संभ्रमाचे वादळ देखील यावेळी उडताना आपल्याला दिसून येतात. खरोखरच जीवा आर्यावर प्रेम करू लागलाय का, की तो फक्त तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळासाठी जबाबदारीने वागत आहे? कारण आर्याची सुरक्षितता म्हणजे बाळाची सुरक्षितता, आणि त्यामुळेच जीवा तिची इतकी काळजी घेत असेल. या प्रश्नाचं उत्तर आगामी भागात मिळणार असलं तरी सध्या प्रेक्षकांमध्ये यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याचवेळी शारदाही हे सर्व शांतपणे पाहत असते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव पाहत तिलाही काहीतरी वेगळंच जाणवत असल्याची शक्यता आहे. शारदा आणि परिस्थितीत कोणती भूमिका घेणार, ती पार्थची गैरसमज दूर करणार की आणखी काही नवीन सत्य समोर आणणार आहे, हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान या सर्व घडामोडींमुळे पार्थ पूर्णपणे तणावाखाली जातो. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता आणि विचारमन अवस्था काव्याच्या नजरेतून सुटत नाही. काव्य थेट पार्थला विचारते की तो इतका अस्वस्थ का आहे. सुरुवातीला पार्थ काहीच बोलत नाही, पण काव्य वारंवार विचारत राहिल्यानंतर तो मनातील शंका व्यक्त करेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर पार्थने काव्याला जीवा आणि आर्याबद्दलचा संशय सांगितला तर काव्या त्याच्यावरती विश्वास ठेवेल का, की ती पार्थला समजावून सांगेल की तो गैरसमज करून घेत आहे? आणि जर ही गोष्ट घरात पसरली तर संपूर्ण कुटुंबामध्ये मोठा वाद निर्माण होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. आगामी भागात नात्यांची खरी परीक्षा पाहायला मिळणार आहे. नंदिनीचा निर्णय, पार्थचा संशय, जीवा आर्याची वाढती जवळीक आणि काव्याची भूमिका या सर्व गोष्टी कथेला एका नव्या वळणावरती घेऊन जाणार आहेत. प्रत्येक पात्राच्या मनात वेगवेगळे प्रश्न आहेत, पण त्यांची उत्तरं मिळेपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असेल. आता तुमचं मत आम्हाला नक्की सांगा. नंदिनीने पवित्र धागा आर्याला द्यायला हवा की नाही? पार्थचा संशय योग्य आहे का? जीवा खरंच आर्याच्या प्रेमात पडला आहे का, की तो फक्त बाळाची काळजी घेत आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्थने काव्याला मनातलं खरं सांगावं की गप्प राहावं? तुमचे अंदाज आणि तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या यूट्यूब चॅनलला अशाच माहितीसाठी लगेच सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.